नेवी नगरमधून रायफल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींनी रायफल चोरी का केली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। दोन्ही आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। राकेश डुबुला, उमेश डुबुला अशी या आरोपींची नावं आहेत। या दोघांनाही तेलंगणामधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं। आम्ही जामिनासाठी देखील अर्ज करणार असल्याचं आरोपींच्या वकिलांनी सांगितलंय। नेवी नगरमधून रायफल चोरी करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे। आज दोन्ही आरोपींना प्रोड्यूस केलं, जज साहेबांपुढे प्रोड्यूस केलं त्यांना। तर पोलिसांनी त्यांच्या स्टेटमेंट केले की आम्हाला वाढीव कस्टडी हवी आहे। आम्ही सुद्धा आमचे आर्ग्युमेंट्स केले, बट जज साहेबांनी त्यांना जीसी केलेली आहे। तर आता ते जेल कस्टडी त्यांना दिलेली आहे। त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये इतकं सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये आहे, तर आम्हाला फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी अजून पोलीस कस्टडी हवी, बट ती त्यांना जज साहेबांनी जेल कस्टडी दिली। मोटिव्ह बद्दल पोलिसांनी काही उलगडा केला का? कारण मोटिव्ह अद्याप स्पष्ट झाले नाही की नेमका काय उद्देश होता रायफल चोरी करण्यासाठी। त्यांनी तेच प्रकरणात सांगितलं की अजूनपर्यंत मोटिव्ह क्लिअर झालेला नाहीये, आम्हाला फर्दर इन्व्हेस्टिगेशन हवंय मोटिव्ह क्लिअर करण्यासाठी।